आता आम्हाला तर असं वाटतंय ही जरी लोक आज एकमेकाविरोधात लढली तर ही जी विरोधात लढलेली लोक हीच ह्या भाजप पुरस्कृत सरकारमध्ये हीच लोक सामील होऊन ह्या राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतील। कारण परिचारकचा विषय जो आहे ना तो ज्यावेळेस त्यांनी सैनिकाच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले आणि स्वतः त्यांनी 2 वेळा उभा राहून या मतदारसंघाचा आजमावण्याचा प्रयत्न केला आमदारकी, त्याच्यामुळं त्यांना म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही त्यांना पण मान्य आहे। पण कुठं तर गट जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपलं ते निवडणूक ह्याच्यातनं थोडं याचा प्रयत्न करते। त्यांनी सपोर्ट कायमच करत राहिलेलं चांगलं आहे त्यांच्यासाठी। स्पष्ट भूमिका ठेवली आहे, जे सरकार आम्हाला आरक्षण देईल किंवा माझ्या समाजाला माझ्या लेकराला त्यांच्या बाजूने आम्ही 100% उभा राहू असं त्यांनी खणखावून सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची पवार साहेबांच्या गटाची उमेदवार म्हणजे आपले भगीरथदादा भालके साहेब, त्यांचं जास्त वजन चालू आहे सध्या। आवाज काय नाही, तात्पुरती फसवी योजना आहे, काय म्हणजे अखंडपणे कायमस्वरूपी टिकणारी योजना नाही, फक्त दिशाभूल आहे महिला भगिनींची। या सगळ्या योजना हे भारत नानांच्या काळातल्या आहेत। हो, भगीरथदादा निवडून येणार, काळ्या दगडावरची निशाणी। मग MIDC मंजूर झाले म्हणजे लगेच गोरगरिबांच्या हाताला कामं आली का? आहे त्या कारखान्यातली माणसं तुम्ही कमी केली। मंगळवेढा तालुक्यातल्या जनतेला किंवा मंगळवेढा तालुक्यातलं जे काही सुशिक्षित बेकार योजनेखाली फिरणारी पोरं आहेत, सुशिक्षित बेकारीमध्ये जे लोक फिरत आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय प्रकल्प आहे सांगा ना। पण तुमच्यात कामगार कुठले आहेत ह्याची जर चौकशी जर झाली तर यांचे सगळे कामगार बिहार आणि बाकीच्या ठिकाणचे कामगार आहेत, UP वाले कामगार आहेत। त्याऐवजी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आलं तर निदान रोजगार हमीची कामं करत तर लोक जगतील ना। म्हणा आमदार अवताडेच होणार, यांनी काय कार्य भरपूर आहे, चांगलं कार्य आहे, पण दुधाचं अनुदानच काय अजून अनुदान मिळालं नाही लोकांशीला। काय मागणी करून बघा, अर्ज देऊन बघा, कागद बोलली लोक सगळे, अजून रुपये नाही कोणाला आला। काय आता काम कोण करणार? आपल्या भागातला आमदार आता तर भारत नानाची जरा मला वाटतंय शक्यता येण्याची। अरे सकाळी गाडी दिसली त्यांची परच्याला, भगीरथदादा भारत नाना हे त्यांचं ते पहिलं माझं पेटंट भारत नाना होता का नाही, तर काम पहिल्यांदा नाना होता तेव्हा केलं ते समाधान दादा। वन अँड ओनली दिलीप बापू धोत्रे मनसे आमदार फिक्स। 100% येणार आहे ते दादा ह्या वर्षी पण। कुठले दादा? समाधान भगीरथदादा नाहीत का? त्यामुळे समाधान दादा आमच्यासाठी कामाला येणार आहे ते ना। शक्यता सांगता येत नाही, कारण राज्यात घडामोडी भरपूर घडल्यात। जरांगे फॅक्टरी असेल, धनगर आरक्षण असेल, बाकीची जी रोजगाराची समस्या आहे, नोकर भरती नाही, स्टे आले त्यावरती असते। तुमचं 1,500 रुपये काय महिनाभर पुरणार नाही। तुम्हाला माहिती आहे गॅस महाग झाला आहे, पेट्रोलचे दर महागलेत, डाळी महागलेत, आणि मुळात मुद्दा आहे तो शैक्षणिक साहित्य GST त्यावरती भरपूर लावला आहे, त्याचा सुद्धा फरक पडणार आहे। कारण घर महिला चालवते, तिला माहिती आहे आठवडा कसा घालवायचा। नमस्कार, मी रोहिदास, AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दर्शको, सध्या आपण आहोत मंगळवेढा तालुक्यामध्ये। या ठिकाणी आज सोमवारचा आठवडी बाजार भरलेला आहे, तर या ठिकाणी अनेक ग्राहक या ठिकाणी बाजार करण्यासाठी आलेले आहेत। तर या ठिकाणी आपण सध्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी, ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर सध्या मंगळवेढा तालुक्यातून विद्यमान आमदार समाधान अवताडे, त्यानंतर प्रशांत परिचारक, तसेच भगीरथ भालके आणि नुकतेच मनसेनं उमेदवारी जाहीर केलेले उमेदवार म्हणजे दिलीप धोत्रे यांची देखील उमेदवारी आहे। तर या चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार, कोणाला पसंती असणार आहे, त्या अनुषंगाने हा रिपोर्ट असणार आहे। तर पाहूया, आपण जाऊया प्रत्यक्ष जनतेच्या प्रतिक्रिया काय ते। आमदारकीची निवडणूक आली की कोणाचं वार आहे या मतदारसंघात मंगळवेढा तालुक्यात? सध्या तर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी भरपूर निधी प्रत्येक मागेल त्या क्षेत्राला दिल्यामुळं त्यांच्या विचाराचं सरकार सध्या लोकांच्या मनात आहे। माहितीचं वार आहे किंवा सरकार आहे, परंतु काही गोष्टी त्यांच्या विरोधात गेले की जसं की फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटले नाही। त्या अनुषंगाने राज्यात महायुतीचं सरकार बसेल का महाविकास आघाडीचं? आता कोणाला भेटतील? आता आम्हाला तर असं वाटतंय ही जरी लोक आज एकमेकाविरोधात लढली तर ही जी विरोधात लढलेली लोक हीच ह्या भाजप पुरस्कृत सरकारमध्ये हीच लोक सामील होऊन ह्या राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करतील। कारण केंद्रामध्ये जर ज्याचं सरकार आहे
त्याचं सरकार राज्यामध्ये येतंय. भले आता सध्या जरी भाजप पिछाडीवर जरी असलं, भाजपला जागा जरी कमी आल्या, पण ही लोक इतर जी विरोधात आज उभा आहेत ना, हीच लोक त्या भाजपच्या मदतीनं पुन्हा अजून राज्यात एकदा भाजपचं सरकार आणणार. लाडकी बहीण योजना तर खरं तर राजस्थान सरकार अगोदरच चालू करायला पाहिजे होतं, तर उशिरा का होईना पण ह्या सरकारनं चालू केलं त्याबद्दल त्यांचं पण सरकारचं पण नाही. शेतकऱ्याचा मुद्दा अजून कोणीच घेतला नाही. सरकार कोणतं जरी आलं तर शेतकऱ्याला म्हणावं असं कुठलाही म्हणजे दर पण नाही किंवा शेतकऱ्याचा बाजूला विचार करतो. याचे भाव वाढलेले आहेत तर पण ते भाव आटोक्यात आणायचं सुद्धा सरकारचं काम आहे. आणि जरी भाव वाढले तर प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत होत नाही. यातनं खरी मदत यातनं होते ती व्यापाऱ्याला होते. मूळ ह्या पैसा आहे तो शेतकऱ्या खिशात जात नाही. शेतकऱ्याचं घेताना मार्केटमध्ये तुम्ही जाऊन बघा, 10 रुपये 8 रुपये 5 रुपयाने घेते ते, आणि बाजारात घ्यायला गेलं तर 40 रुपये 50 रुपये किलोने भेटते. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा होत नाही. शेतकरी तर 100% होते. जनतेचं काय, जनता शेवटी मालक आहे, जनता जनार्दन आहे. हे पण सरकार कोणतं जरी आलं तर शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष कायमच आहे. शेवटचा प्रश्न, पंढरपूर मंगळवेढ्यात कोणाची बाजू स्ट्रॉंग वाटते आगामी विधानसभेसाठी? कारण उमेदवारच फिक्स नाही त्या, कारण त्या लोकांशी आपण कुठल्या पक्षात काम करतोय किंवा कोणी कोण उभा राहतो हे त्यांना माहीत नसल्यामुळं आपण सांगू शकत नाही. नाही परिचारकचं कसं आहे, त्यांनी परिचारकचा विषय जो आहे ना, तो ज्यावेळेस त्यांनी सैनिकाच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले आणि स्वतः त्यांनी 2 वेळा उभा राहून या मतदारसंघात आजमावण्याचा प्रयत्न केला आमदारकी, त्याच्यामुळं त्यांना मनावा असा प्रतिसाद मिळत नाही, त्यांना पण मान्य आहे. पण कुठं तर गट जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपलं ते निवडणूक ह्याच्यातनं थोडे याचा प्रयत्न करतात. त्यांनी सपोर्ट कायमच करत राहिलेलं चांगलं आहे त्यांच्यासाठी. मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणच घेत नाही. मराठा आरक्षणाची सध्या तर दिशाभूलच होते. हे सरकार असू द्या किंवा त्याच्या आधीच असू द्या किंवा येणारं असू द्या, मराठा समाजाला फक्त यांनी मतापुरतं गृहीत धरलेलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हे पण सरकार सोडवत नाही आणि येणारं पण सोडवत नाही, कारण केंद्रालाच हे अधिकार आहे 50% या पुढचं. त्याच्यामुळे यांच्यावर कोणावर विश्वास मराठा समाजात नाही. मनोजदादाचं म्हणणं ते योग्यच आहे, कारण त्यांनी जे 50% या ओबीसीमधनं जे मराठा समाजाला आरक्षण बोलते ते त्यांची रास्तच भूमिका आहे. त्या भूमिकेवर सरकारनं एकत्र येऊन विचार करायला पाहिजे. लाडक्या बहिणीचं सांगितलंय त्यांना. कुठेतरी असा आरोप किंवा असं सामान्य जनतेतून बोललं जातं की मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीला फेवरमध्ये काम करतात. नाही मनोज दादा कुठल्याच सरकारला म्हणजे सपोर्ट करत नाहीत. त्यांनी स्पष्ट भूमिका ठेवली आहे, जे सरकार आम्हाला आरक्षण देईल किंवा माझ्या समाजाला माझ्या लेकराला त्यांच्या बाजूने आम्ही 100% उभा राहू असं त्यांनी खणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा काय विषय नाही. नमस्कार, मी शाहीर धोंडीराम साखरे, डोंगरगाव, तालुका मंगळवेढा. बरं, मंगळवेढ्यात आगामी विधानसभेसाठी कोणाची बाजू जास्त चांगली वाटते? राष्ट्रवादी काँग्रेसची, पवार साहेबांच्या गटाची. उमेदवारांकडे उमेदवार म्हणजे आपले भगीरथदादा भालके साहेब, त्यांचं जास्त वजन चालू आहे सध्या. हवा त्यांचीच जोरात आहे. काय नाही, तात्पुरती फसवी योजना आहे. काय म्हणजे अखंडपणे कायमस्वरूपी टिकणारी योजना नाही. फक्त दिशाभूल आहे महिला भगिनींची. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून देखील मोठा विकास झाला. या सगळ्या योजना हे भारत नानांच्या काळातल्या आहेत. या भाजपच्या सरकारनं, हे भाजपचं सरकार असल्यामुळे तेच सांगणार. प्रत्येक आमदाराला वाटतं की बाबा हे मी केलं ते केलं, पण बातम्या खोट्या आहेत. कारण या सगळ्या योजना, पाणी पुरवठा योजना असेल, 35 गावचा पाण्याचा प्रश्न असेल, गोरगरिबांच्यासाठीची कुठलीही योजना असेल, तर हे भारत नानांच्या काळातल्या योजना आहेत. हो, भगीरथ दादा निवडून येणार. काळ्या दगडावरची निशाणी. 3,000 कोटीचा निधी मग कुठे गेला? काय केलं? कुठं आहे? कुठं आहेत तुमच्या योजना? कुठं आहेत? तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावर ते काय पण सांगू शकता ना. मग MIDC मंजूर झाले म्हणजे लगेच गोरगरिबांच्या हाताला कामं आली का? आहे त्या कारखान्यातली माणसं तुम्ही कमी केली. मंगळवेढा तालुक्यातल्या जनतेला किंवा मंगळवेढा तालुक्यातले जे काही सुशिक्षित बेकार योजनेखाली फिरणारी पोरं आहेत, सुशिक्षित बेकारीमध्ये जे लोक फिरत आहेत, त्यांच्यासाठी तुमचा काय प्रकल्प आहे सांगा ना. MIDC आणली, तुम्ही हा उद्योग आणला, पण तुमच्यात कामगार कुठले आहेत ह्याची जर चौकशी जर झाली तर यांचे सगळे कामगार बिहार आणि बाकीच्या ठिकाणचे कामगार आहेत, UP वाले कामगार आहेत. आपल्या मंगळवेढा तालुक्यातले, पंढरपूर तालुक्यातले कामगार कुठे आहेत? मंगळवेढा तालुक्यातले आणि पंढरपूर तालुक्यातली पोरं सुशिक्षित बेकारीमध्ये फिरतात.
त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रकल्प केला? वर सरकार तुमचं आहे, केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे, मग त्याच्याऐवजी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आलं तर निदान रोजगार हमीची कामं करत तर लोक जगतील ना. नाही नाही, वर्ष दिलं तर 5,000 कोटीचा निधी आणला. खोट्या बातम्या आहेत ह्या सगळ्या. निवडणुकीच्या तोंडावरती कुणालाही आश्वासन देता येतं, तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आश्वासन देते पण त्याची पूर्तताही करते. निवडणुकीमध्ये आवताडे आणि परिचारक गट एकत्रित होता. आता होणार नाही ते. आता त्यांच्यामध्ये एकी नाही, त्यामुळं जनतेची दिशाभूल कुणीही करू नये. कारण आता परिचारक गट हा फुटलेला आहे, बाजूला आहे, तो स्वतंत्र पक्ष होणार आहे. भालके गटाला याचा फायदा भेटेल. याचा फायदा 100% भेटणार आहे. आणि भगीरथ दादा भालके हे तालुक्याचे, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचे आमदार निश्चितपैकी होणार, एवढं मात्र निश्चित आहे. नाही 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 मनसेंचं काय, त्यांच्या पक्ष प्रत्येकाला वाटतं की तालुक्याचा आमदार मला व्हावं, असं प्रत्येकाला जो वाटतं. आज मला देखील वाटतं की मी तालुक्याचा आमदार झालो पाहिजे. वाटून काय करायचं आहे, अगोदर ओळख झाली पाहिजे. या मंगळवेढ्याचं राजकारण आणि पंढरपूर तालुक्याचं राजकारण अजूनपर्यंत कोणालाही सापडलेलं नाही. जे खरे आहेत ना त्याच्या पाठीमागे जात असतात. ओळख व्हायला 5 वर्षे लागतील, मग आमदार काय व्हायचं ते होतील. तालुक्यातला नाही, सगळंच घ्यायला लावलं. काय नमस्कार, कसा आहे माहित? अनिल देवकर, काय मोहोळचा कुठं तुम्ही? हा मोहोळ तालुका. मोहोळमध्ये कुणाचं वार आहे आमदारकीला? आमदारकीच काय लोक आता नाही पुढे फुलले इथे, कुणाच काय सांगता येत नाही. यशवंत माने निवडून येतील का? काय सांगता येत नाही, कोणाचं काय सांगता येत नाही. विकास कामं भरपूर केली आहेत म्हणते. नाही. म्हणते तिथे कागदावर आहे ते. जाऊ का? मंगळवेढा साहेब तुम्ही काय आमदारकीला पुढचा आमदार कोण येईल तुमच्या? काय आता तोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालवायचं. काय कोणाला माहित आहे कोण येतंय कोण नाही, अजून काय वातावरण फिक्स नाही, कोणाला माहित नाही. दादांनी विकास कामं केलीत म्हणते ते वाटते का? काय आता सध्या तर दिसून तर नाही कोणाला. त्याचा काय फायदा वगैरे? हे आता त्यांच्या फायद्यासाठी करायचं चालू आहे. इलेक्शनच्या तोंडावर आहे म्हणा. इलेक्शन तो तोंडावरच चालू आहे. अनुदान अजून मिळालं नाही दुधाचं. अनुदान 2 महिने झाले त्यांनी का मंजूर केले दुधाचं. मग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पुढचा आमदार कोण होईल? आवताडे होईल हो, पण दुधाचं अनुदानच बोलाय म्हणावं. घ्या पाव किलो दुधाचं बोला म्हणावं. आमदार आवताडेच होणार. त्यांनी काय कार्य भरपूर आहे, त्यांचं चांगलं कार्य आहे, पण दुधाचं अनुदानच काय अजून अनुदान मिळालं नाही लोकांशीला. काय मागणी करू बघा, अर्ज देऊन बघा, कागद देऊन भुलली लोक सगळी, अजून रुपये नाही कोणाला आला. हे तर आम्ही नेऊन वाचायचं काम आहे. निक अनुदान काय द्यायचं काय नावच नाही. पण अजून 5 रुपये जाहीर केले पण अजून आलंच नाही त्या खात्यावरून. हा दर पाहिजे 35 रुपये. जनहित शेतकरी संघटनेचे भैयासाहेब देशमुख ते आम्हाला ते काय ते आम्हाला माहित नाही. ते भैयासाहेब काय प्रामाणिकपणे काम करतील वाटते का? काय आपल्याला ते माहित नाही. फक्त अवताडे आमदार चांगला आहे, फक्त अनुदानच बोला म्हणावं. फक्त दुसरं काय सुद्धा नको आम्हाला, अनुदानच बोला. काय आता बोलायचं? बोला. नाव काय तुमचं? बापू सोळंकर. बरं बापू साहेब, काय वाटतंय आमदारकीच्या निवडणुकाची कोणी होईल पुढचा आमदार तुमचा? काय आता काम कोण करणार तीच आमदार होणार आपला. कोणाची कामं चांगली वाटते? विद्यमान आमदार दादाची दादाजी हा ती चांगली काम आहे. निधी भरपूर दिले. पुढच्या वेळेस निवडून दिलं मतदारसंघानं आणखीन चांगली कामं होतील वाटतंय? होतील. आणि त्यांनीच निवडून द्यावं वाटतंय का? काय त्याची मोर्चा प्रश्न आता. तुम्हाला काय वाटतंय? दादा यावं वाटतं. आमचं कसं काढून घ्या कोणाला? काढून नाही. काय वाटतंय तुम्हाला पुढचा आमदार कोण होईल तुमच्या भागातला? आपल्या भागातला आमदार आता तर भारत नानाजी जरा मला वाटतंय शक्यता येण्याची. भारत नाना नाही तिथे. अरे सकाळी गाडी दिसली त्यांची परच्याला, भगीरथ दादा, भारत नाना हे त्यांचं. ते पहिलं माझं पेटंट भारत नाना होता का नाही. जन आशीर्वाद यात्रा त्यांनी लोकांना भेटीगाठी घ्यायला लागली ती. घ्यायला आले ते. आता निवडणुकीच्या तोंडावर भेटीगाठी घ्यायला लागली ती. घ्यायला आता आम्हाला सुद्धा त्यांची शक्यता वाटते. काम करतात का तुम्ही गेल्यावर तुमचं काय अडे अडचणी असल्यावर? भगीरथ दादा आमचे तर काम पहिल्यांदा नाना होता तेव्हा केले ते. भगीरथ दादाकडे कधी गेलता का तुम्ही? आता जाणार आहे, आता उभा राहिले म्हणलं. म्हणजे त्यांनी निवडून येतील असं वाटतंय? वाटायला आले मला तर. नमस्कार. नमस्कार. आमदारकीचे निवडणूक जवळ आले.
पुढचा आमदार कोण होईल वाटतं या मतदारसंघात? समाधानदादा अवताडे बरं. कशावरून? चांगला आहे, होत करू, चांगला माणूस आहे, कामं केली ती? कामं केले ते, चांगला माणूस आहे. भगीरथ दादा, प्रशांत परिचारक? नाही समाधान दादा. वन अँड ओनली दिलीप बापू धोत्रे, मनसे आमदार फिक्स. बर. बाकीची पण अवताडे, परिचारक, बालके, सगळ्यांना एकदा संधी दिली, एकदा मनसेला संधी देऊन बघायची. त्यांची वैयक्तिक कामं कशी वाटते? एक उमेदवार म्हणून तुम्ही कशा पद्धतीने? वैयक्तिक मंगळवेढ्यात कमी जरी असली तरी पंढरपुरात त्यांची कामं भरपूर आहेत. पंढरपुरात शहरात जरी बघितलं त्यांची कामं भरपूर आहेत. माझं गाव मंगळवेढा तालुक्यात शिद्रीकेरी. पंढरपुरात त्यांना चांगला प्रतिसाद भेटेल? चांगला प्रतिसाद भेटेल आणि मंगळवेढ्यात आम्ही तयारी करतोय चांगली. मला तर वाटतंय त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार. करणार 100% करणार. कारण कसं आहे, मनसेचा साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असला तरी त्याची काम करण्याची पद्धती वेगळी आहे. सदस्य जरी असला तरी काम करण्याची पद्धती वेगळी आहे त्याची. त्यामुळे मला वाटतंय बापूंना एकदा संधी द्यायला पाहिजे. बापूंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना माझा स्वतःचा अनुभव आहे. जरी मी एखादं काम जरी त्यांच्याकडे घेऊन गेलो तरी बाकीच्या सारखं आज करतो उद्या करतो असं नाही. त्यांचं काम रोखोक असते डायरेक्ट. नवीन जरी असली तरी शेवटी जनता बाकीच्या राजकारणाला वैतागल्या. एकदा संधी मनसेला मिळणार. संगीता वागून. गाव कुठलं? मंगळवेढा कोण होईल वाटतंय पुढचा आमदार? मागच्या वेळेस मतदान कोणाला केलं होतं? समाधान होतात आपल्याकडे दादाची कामं चांगली आहेत का? विकास चांगले निवडून येतील वाटतंय का? निवडून येते. होय 100%. 100% बोला. 100% येणार आहे ते दादा ह्या वर्षी पण. कुठले दादा? समाधान. भगीरथ दादा नाहीत का? समाधान दादा आमच्या इथं कामाला येते ते, त्यामुळे समाधान दादा आमच्यासाठी कामाला येणार आहे ते ना. तुम्हाला काय वाटतंय? काय नाव? नमस्कार, माझं लिंगेश्वर भीमराव गावडे. बरं. गावडे साहेब, वारं कोणाचं आहे? वारं समाधान दादाच वार आहे मंगळवेढ्यात. दादांची कामं बी चांगली आहेत. बाजारात रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत, सगळं व्यवस्थित केलं. त्यामुळे दादा 100% येतील, मला खात्री आहे पूर्ण. हो 100%. 3000 निधी वाटपही चालू आहे, अजून पण वाटप करणार आहेत त्यांनी. पण ऑनलाईन सोडलेलं काय महिलांना 3000 ना आणलेला आहे निधी त्यांनी. हां वातावरण दादा चांगलं आणि त्यांची कामं पण चांगली आहेत. नाव काय तुझं? माझं अरुण शिकतोय. कुठलं गाव? पंढरपूर जाव. बरं. आमदारकीचं निवडणूक आली की कोण होतील वाटतंय पुढचा आमदार? आमदार होय अवताडे होईल. बरं. परिचारक आहे ते बालके आहेत. आता ते आहेत ते, पण सध्याचा आमदार आहे ना तो होईल. शंकर. कुठलं गाव? साठीनगर, मंगळवाडी साठीनगर. बरं. आमदारकीच्या निवडणूक आली की कोणाचं वारं आहे? काय कोण येईल वाटतं निवडून? आता काय सांगतात म्हणजे कोण आहे आमदार? कोण आहे? समाधान होतं. बरं. काम आहेत का त्यांची? आहेत ना. खरं? ही व्यवसाय कधीपासून करतो तुम्ही? हे लय बारका एवढं असताना करतो. पिढीचाच व्यवसाय. पिढीच. मग शासनाकडून ह्यांना काही निधी वगैरे येतो का? नाही, असं मागतो करतो. आता तर पोरं शाळेला घातले. नमस्कार. काय नाव? तांबोळी, आशिम तांबोळी. 1-1.5 महिन्यावर आमदारकीची निवडणूक आहे ती. कोण येईल वाटतंय? समाधान दादा गावचा आमदार आहे आमचा. 100% येणार. भगीरथ दादा पण तिकडे पंढरपूरचे आमदार स्थानिक आहे. आता जे आम्ही गावात राहतोय त्यांचं नाव घेणार. म्हणजे गावचा विकास चालू आहे, समाधान दादा करते. मंगळवेढ्यातून कोणाला लीड जाईल? मंगळवेढ्यातून अवताड्याला जाईल, पंढरपुरात पण जाणार, अवताड्याला जाणार. मग दादा लोकसभेला भाजपाचं राम सातपुतेचं काम करत होते, तेव्हा लीड मिळालं नाही की? तेव्हाची गोष्ट वेगळी झाली ती. म्हणजे लोकसभेचं वेगळं चित्र आणि विधानसभेचं वेगळं. आमदारकीची निवडणूक आली ती कोण येईल वाटते? कोण? अवताडे. होय. लाडक्या बहिणीचं पैसे आलं का? नाही तर. तुम्हाला काय वाटते आमदारकीची निवडणूक कोणाचं चित्र आहे? अवताडे. सगळे अवताडेच मानला की काय भानगड? मंगळवेढ्याच आहे म्हणून त्यांचाच मत करावं असं नाही ते सगळं मग त्यांनी सगळे सोयीला केलं. तुमच्या गावचे मत
मग पंढरपुरात अवताड्यांना नाही मतदान केलं तर काय बरं नाही करणारच सगळे. त्यांनी तिकडल्या गावची नाहीत की तिकडली पण गावं तुमच्या मंगळूरला जोडली. पण ते आमदार इकडची कामं करते तीच. काय काय कामं केली काय आ? घराकडे नळ फिरवलं नळ फिरवले तर रस्ते केले तर एवढी मोठी कामं दिले. नाही माहिती काय काय आ? केले ते. हा झालेत की भरपूर कामं झालेत. भरपूर कामं झाली. वाघमोडे अप्पा वाघमोडे 1-1.5 महिन्यावर आमदारकीची निवडणूक आली ती काय कुणाच वार आहे आमदारकीचं काय सांगू आता कोण कोण होबा जातील कोण कोण काय माहिती त्याच्यावर चालू आमदार कोण आहे तुमच्या इथे समाधान अवताडे. त्याने परिचारक आहेत, भगीरथ बालके आहेत, समाधान अवतडे आहेत, दिलीप बापू आहेत. दिलीप बापू काय इथं काय चालाय नाही कोण येईल वाटते अंदाज तिरंगीत बालकी येईन असं वाटतं. पैच्या गावता. नमस्कार काय बोलू 1-1.5 महिन्यावर विधानसभेची आमदारकीची निवडणूक आली ती काय वाटते तुम्हाला कोणाचं चित्र असेल तर शक्यतो सांगता येत नाही कारण राज्यात घडामोडी भरपूर घडल्यात. जरांगे फॅक्टरी असेल, धनगर आरक्षण असेल, बाकीची जी रोजगाराची समस्या आहे, नोकर भरती नाही, स्टे आले त्यावरती. सरकार कोणाचं येईल वाटते महाविकास आघाडी का महायुती सांगता येत नाही. यावेळी त्रिशंकू लागेल. फोडाफोडीचं राजकारण लोकांना पसंत नाही पडलं. ते कसं आहे पैशाचं राजकारण जास्त चाललंय, लोक त्यामुळे नाराज आहेत. बरं शोर कोणी सांगू शकत नाही की आम्ही यावर्षी खुर्चीवर बसू किंवा आमचं मुख्यमंत्री होईल. कोणी सांगू शकत नाही कारण यावर्षी सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. देशाचं राजकारण वेगळं आणि राज्याचं वेगळं. राज्यामध्ये प्रत्येक समाजाचं आरक्षण वेगळं आहे. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून गाजर दाखवलं, त्यांचं पूर्ण झालं नाही. मराठा आरक्षणचं गाजर दाखवलं, ते पण तसंच केलं. तरुण वर्ग नाराज आहे कारण नोकर भरती नाही झाली. बऱ्यापैकी पोरं एज बार झाले आहेत. त्यांचा मुद्दा जो होता, ज्या भरत्या होत्या त्या वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळं जो युवक वर्गाचं ह्यावेळेचं जे मतदान आहे ते जास्त इफेक्टिव्ह होणार आहे आणि बऱ्यापैकी फरक पडणार आहे ह्या इलेक्शनवरती. कारण युवकांचं जे मतदान आहे ते शेवट कोण सांगू शकणार नाही की आम्हाला पडेल म्हणून. महाविकास आघाडी असो नाही तरी मग महायुती असो. आणि यावेळेस यांची जी युती होणार आहे बदलणार आहेत. लाडक्या बहिणी योजनेमुळे काय पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल का? नाही होणार कारण महागाईमुळं शेवटी कसं आहे चुली पुढं महिलाच बसते. तुमचे 1,500 रुपये काय महिनाभर पुरणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे गॅस महाग झाला आहे, पेट्रोलचे दर महागलेत, डाळी महागलेत आणि मुळात मुद्दा आहे तो शैक्षणिक साहित्य GST त्यावरती भरपूर लावला आहे. त्याचा सुद्धा फरक पडणार आहे कारण घर महिला चालवते, तिला माहीत आहे आठवडा कसा घालवायचा. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही, तो एक मुद्दा गाजणार आहे. गेल्या वेळेस हमीभाव देतो म्हणले की दिला नाही. कांद्याचा प्रश्न गाजणार आहे यावेळेस सुद्धा. त्यामुळे एक मुद्दा नाही आहे यावेळेस. अश्विनी धोत्रे. मॅडम काय 1-1.5 महिन्यावर निवडणूक आली ती हा कोण होईल वाटते तुमच्या गावात ओनली वन भगीरथ दादा भालके. का हो तिथे सगळे लाडक्या बहिणीचे पैसे आले का आलेत की. बरं भगीरथ दादांचं नाव घेतलं इथे सगळं अवताडे म्हणायला लागली ती मंगळवेड्यात भालके. ते निवडून येतील असा विश्वास आहे तुम्हाला? हो आहे. हो केलेत की नानांसाठी. हो नानांना विसरायचं नाही. त्यांच्यामुळे त्यांचा वारसा पुढे घेऊन जातो. हो अजून काय वाटतं त्यांच्याबद्दल? काय नाही फक्त भालके निवडून येतील हो 100%. दादांची पण कामं विकास कामं झाली मग तेच मोठा निधी आणलाय त्याचा फायदा त्यांना होईल का? हो होईल की. नाही समाधान रावतडे विधिमान आमदार त्यांनी मोठा निधी आणला. हो आणलाय की मग त्यांनी निवडून येतील की शेवटी आता राजकारण आहे. नाव काय? नितीन कोंडुबेरे. बरं 1-1.5 महिन्यावर आमदारकीची निवडणूक आली ती कुणाच वार आहे? समाधान अवताडे. बरं कशामुळे? कामच केली तशी केलं नाही म्हणतात की 3,000 भरपूर कामं केलीत. भरपूर आणलं नाही म्हणतात लोक कागदावर. भरपूर आणला कागदावर नाही प्रत्यक्षात केलीत कामं त्याने. विकास कामं मोठी झालीत. कुठल्याच आमदारनं कामं केलेली नाहीत. होय निवडून येण्याची शक्यता किती वाटते? 99%. बरं 1% मध्ये काय? ती आता काय कसं असतं जनतेचा कौल आहे शेवटी. बरं महायुतीकडे वार तेवढं आपल्याला काय समजत नाही. फक्त दादाच्या पाठीमागं आपण. विकास सिंगळे. विकास काय वाटते तुला? तुमच्या भागातला कोण होईल पुढचा आमदार? समाधान दादा फिर येईल वाटतं. हां काम कशी वाटते? कामं आता सध्या तर चांगली चालू आहेत. जरा स्टार्टिंगला जरा कामं नव्हते, आता समाधान येईल वाटतं. चालू करा. का
कांदा कशी किलो येते 60 रुपये किलो 70 रुपये किलो आहेत का बरं. काय वाटतंय महागाई वाढले का मग सगळं महाग तुमच्या टायमाला 20 वर्षापूर्वी किती रुपये किलो कांदे होते आता मस्त हवा 10 बरं आता आमदारकीची निवडणूक आली ती पुढचा आमदार कोण होईल वाटते तुम्हाला आता कोणाला माहित मला तर काय कळत आहे गेल्या वेळेस कोणाला केलता काय ध्यानात नाही बाबा आमदार कोण आहे ते आमदार कोण आहे ते आम्हाला माहितच नाही आमदार माहित हा? नाव काय दिलीप सरवदे. बरं काय वाटतंय कोण होईल पुढचा आमदार आता जनते मनावर आता आपण काय तुम्ही सांगणार. जनताच आहे की तुमच्याच मना नाही हो तुम्ही जनताच आहे बदल वाटते बदल होईल बदल होईल. कोण कुठला बदल होईल काँग्रेस राष्ट्रवादी बरं शरद पवार गट. अवताडे आहे की भगीरथ बालके प्रशांत परिचारक कुठला चेहरा योग्य वाटतोय तुम्हाला जास्त चांगला काय दादा बरं वाटते कामं केलीत आमच्या तालुक्यात बरीच जरा. हा म्हणजे पुन्हा एकदा दादाला निवडून देणार तुम्ही हा काम आहेत जरा पण आता लोकांच्या मनावलं काय असेल ते असेल. काय कळणार तुमचं काय चालू आहे काय नाही पुढचा आमदार कोण होईल वाटते कुठलं गाव आहे तुमचं मंगळवार आमदारकीची निवडणूक आली ती पुढचा आमदार कोण होईल वाटते आता जे आहे ते आहेत आपले कामं कशी वाटते कामं बरी आहेत विकास कामं चांगली आहेत चांगले बरं इतरही नागरिक आहेत त्यात नमस्कार. काय लय निवांत तंबाखू खायला लागला हा बाजारला आले. बरं पुढचा आमदार कोण होईल वाटते आता काय कोणाला तिकीट कुठल्या पक्षात कोणाला मिळते त्याच्यावर आहे शेवटी. पण ही मतदारसंघ पवार साहेबाच्या विचाराचा आहे, पवार साहेबाला मानणार आहे त्यामुळं दादा भाजपाकडून आली की निवडून आले पण त्यांना ते परिचारकनं पाठिंबा दिला होता ना गेल्या वेळेस. ह्या वेळेस जर परिचारक उभारले तर ते जास्त त्यांचं पार्ट जड असेल असं कुणाचं परिचारक त्यांनी उभारल्यावर हा ते मताची स्वतः विभागणी होईल वाटते का हा मताची विभागणी परिचारक अवतडे वेगवेगळे लढले तर मत विभागली हा विभागणार. मग कोण येईल निवडून मग आता बघा ते जर परिचारक जर ते राष्ट्रवादीकडनं उभारले तर ते निश्चितच विजय होतील. शरद पवारांकडे या राष्ट्रवादी तुतारी घेऊन जर उभा राहील तर पाहिलं या ठिकाणी आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. येत्या विधानसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्याला लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यांनी या ठिकाणी आपण पाहतो की जास्तीत जास्त समाधानदादा अवताडे काहींनी भालकेंना येतील असं काय सांगितलं आणि काही मनसेला देखील एकदा चान्स देऊन पहा असं देखील काय सांगितलं. पण एकंदरीत जास्तीत जास्त पाहिलं तर आपल्याला अवताडे यांच्याच पारड्यात जड जात होताना दिसतंय. पण हे लोकांचं कल आहे, हे एकंदरीत मतदान नाही आहे. पण प्रत्यक्ष मतदानानंतर काय निकाल असेल ते मतदानानंतर कळणार आहे. तरी आपण या अनुषंगाने ही प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज. धन्यवाद.